अखंड महाराष्ट्राचं दैवत खंडेरायाच्या गाभाऱ्यात आपण आहोत आणि या गाभाऱ्यातून आपण बघतोय की या आपल्या शक्तिस्थानाला वंदन करण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी इथे येत असतात। मात्र हा सर्वसामान्यांचा देव आहे आणि या देवाला अनेक नावाने ओळखले जाते। सदानंद असेल, खंडोबा असेल, मल्हारी, मार्तंड असेल, या सगळ्या नावाचं वैशिष्ट्य काय आहे आपल्यासोबत विश्वस्त आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। खरं तर दरवर्षी लाखोंची मांदियाळी इथे येते। शिव आणि वैष्णवांचा हा मेळा असतो। मात्र एकंदरीत बघितलं तर मार्तंड रायाचा काय एकूण इतिहास आहे, हा अवतार कधी धारण केला गेला आणि प्रत्येक नावाचं काय वैशिष्ट्य? जय मल्हार। मार्तंड भैरव ज्यावेळेस अवतार धारण केला भगवान शंकरांनी, त्यावेळेस मणिमल्ल्याचा उच्चार खूप चालला होता। त्यावेळेस साधू मुनींच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार केला। मार्तंड भैरव म्हणजे जो भैरव सूर्यासारखा तेज आहे तो भैरव म्हणजे मार्तंड भैरव। काशीला काळ भैरव आहेत आणि जेजूरला मार्तंड भैरव आहेत। याला 108 नावांनी खंडेरायाला ओळखलं जातं पूर्ण देशामध्ये। कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल, यामधील प्रमुख देवता म्हणजे खंडेराय आहे। याला कुलदैवत असंही म्हणतात, कारण हा एकमेव भगवान शंकराचा अवतार असा आहे की त्यांनी आपल्या कुलासहित म्हणजे पार्वती सहित भगवान कार्तिकेय असतील, भगवान गणेश असतील, यांच्यासहित या ठिकाणी वास्तव्य केलं। मणिमल्ल्याचा नाश केल्यानंतर त्यांनी हजारो वर्ष या ठिकाणी राज्य केलं। हा कुटुंबवत्सल असा भगवान शंकराचा अवतार असल्यामुळे हे कुलदैवत मानलं जातं। लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुलदैवत हा भूतळाचा कैलास आहे। भूतलीचा कैलास असंही म्हणलं जातं की कैलास पर्वत जसा आहे तसाच हा जयद्री पर्वत आहे की ज्याच्यावर खंडेराय स्थापित झालेले आहेत। याला 108 नावाने खंडेरायाला ओळखलं जातं। खंडा हातात घेतलं म्हणून खंडेराव म्हणलं जातं, खंडोबा म्हणलं जातं। जी म्हाळसाई आपली त्यांची पत्नी जी आहे पार्वतीची, या अवताराचं नाव ते तिचा पती म्हणून म्हाळसाकांत म्हणलं जातं। सदा आनंदी ठेवणारा देव आहे की जो भक्तांच्या कामना पूर्ण करतो, त्याला सदानंद असं म्हणलं जातं। बानाई जी गंगेला धारण केलं होतं भगवान शंकरांनी की तिला नाव नव्हतं, या अवतारात तिला आपल्या पत्नीचा दर्जा खंडेरायाने दिला म्हणून याला बानाकांत म्हणलं जातं। गंगा ही बानाई इथं म्हणून ओळखली जाते। त्याचप्रमाणे अशी विविध मणी आणि मल्ल्याचा संहार केल्यानंतर त्यांनी वर मागितला की तुझ्या नावाबरोबर आमचं नाव घेतलं जावं, म्हणून मणी बरोबर खंडेरायाने मारलं म्हणून मणिहार असं नाव खंडेरायाचं आहे। तसं मल्लाला मारलं म्हणून मल्लहार त्याच्यात पुढं मल्हार झालं। अशी वेगवेगळी 108 नावं या देवाची आहेत आणि हा देव सर्वसामान्यांचा आहे। सगळ्यांना सदा आनंदी ठेवणारा हा देव जो सदानंद आहे आणि म्हणूनच याचा जय जयकार नेहमी इथे आपल्याला ऐकायला मिळतो। तो अशा स्वरूपात येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। हर्षद सर, गोविंद वाकरे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।